हॅलो एव्हरीवन. आजच्या इंटरनॅशनल मार्केटिंगच्या लेक्चरमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. आपण मागच्या लेक्चरला थर्ड युनिट स्टार्ट केला होता, इंटरनॅशनल मार्केटिंग मिक्स. अतिशय साधा आणि सिंपल असा टॉपिक आहे. मी तुम्हाला अगोदरही सांगितलं होतं की इथे आपल्याला जे काही प्रोडक्ट प्राइस प्लेस प्रमोशन आहे त्या रिलेटेड थोडीशी इन्फॉर्मेशन घ्यायची आहे. यामध्ये आपण इंट्रोडक्शन टू इंटरनॅशनल प्रोडक्ट डिसिजन हा टॉपिक स्टार्ट केला होता. त्यामध्ये आयडेंटिफिकेशन ऑफ प्रोडक्ट्स फॉर इंटरनॅशनल मार्केट, तर त्यातले सब पॉइंट्स पाहिले होते. मार्केट सेगमेंट डिसिजन, सेगमेंट्स कसे बनवले जातात, त्यासाठी कसा डिसिजन, प्रोडक्ट मिक्स डिसिजन कसा घेतला जातो. त्यानंतर प्रोडक्ट मिक्स डिसिजन आपण पाहिलं की व्हेरियंट्स कुठले आहेत आणि टाइप्स ऑफ प्रोडक्ट्स कुठले आहेत. आता फोर्थ पॉइंट वर आपण येऊन थांबलो होतो मागच्या लेक्चरला. तर प्रोडक्ट स्पेसिफिकेशन कसं केलं जातं. दिस इन्व्हॉल्व स्पेसिफिकेशन ऑफ द डिटेल्स ऑफ each product atom in the product mix. This indicates factors. आता कुठले फॅक्टर्स आपल्याला प्रोडक्ट स्पेसिफिकेशन करायचं म्हणजे कुठले फॅक्टर्स स्टडी करायचे, त्यामध्ये आपण जनरली बघू शकतो प्रोडक्ट ऍट्रिब्यूट्स. आता प्रोडक्टचे काही फीचर्स, आपल्याला गुणधर्म काय आहेत त्याचे जनरली स्टडी करायचे. तर मग त्यामध्ये काय येईल, सम ऑफ द की कैरेक्टरिस्टिक ऑफ फीचर्स ऑफ प्रोडक्ट आर इट्स क्वालिटी. जनरली हम देखते हैं ना कि जब भी प्रोडक्ट की क्वालिटी हमें पता चलती है तो एक कैरेक्टर है, एक एट्रीब्यूट है इसका, स्टाइल किस तरह की है, परफॉर्मेंस किस तरह का है प्रोडक्ट का. दिस कैरेक्टरिस्टिक्स आर अफेक्टेड बाय कंज्यूमर नीड्स. यानी कि जिस तरह की कस्टमर की नीड है उस तरह के स्टाइल वाले प्रोडक्ट या क्वालिटी वाले प्रोडक्ट कस्टमर्स क्या करते, प्रेफर करते. तो यहाँ पे कंडीशंस ऑफ प्रोडक्ट यूज, यानी कि किस कंडीशन में वो प्रोडक्ट यूज किया जाता है. एंड एबिलिटी टू बाय, यानी कि आपकी फाइनेंशियल पोजीशन किस तरह की है, इकोनॉमिक सोर्स, सॉरी आपका जो जो इनकम सोर्स है वो किस तरह का है, उसे देखने के बाद ही कस्टमर क्या करता है. कस्टमर की इनकम सोर्स तो हम देखते हैं ना, जैसे अभी रूरल एरिया हमने स्टडी किया तो रूरल एरिया में पावर्टी बहुत ज्यादा है. तो यहाँ पे हमें क्या देखना है कि उस तरह के स्मॉल पैकिंग मटेरियल हमें उन्हें अवेलेबल करने. द फैक्टर्स दैट अफेक्ट प्रोडक्ट एट्रीब्यूट्स चेंज फ्रॉम कंट्री टू कंट्री, यानी कि जो प्रोडक्ट्स है, वो प्रोडक्ट एट्रीब्यूट्स है, वो हर एक कंट्री के लिए अलग अलग तरह के हैं. किसी चीज को जहाँ यहाँ पे कोल्ड प्रोडक्ट अगर कोई एक ज्याला आपण म्हणतो की इथे आपल्याला समजा तुम्ही कोल्ड कॉफी कुठे प्रेफर केली जाते कुठल्या कंट्रीमध्ये, किंवा अगदी ज्याला आपण म्हणतो की कुठल्या स्टाईल मध्ये तो प्रोडक्ट अपेक्षित आहे. आपण मागे बघितलं ना इंटरनॅशनल मार्केटिंग मध्ये की कुठल्या टाईपचा पिझ्झा, कुठल्या टाईपचा बर्गर, कुठल्या टाईपचं म्हणजे कुठल्या फॉर्म मध्ये तो प्रोडक्ट, फिशचं एक्झाम्पल मी दिलं होतं तुम्हाला की ट्यूना फिश जो आहे तो अमेरिकेत कशा पद्धतीने खाल्ला जातो, त्याची स्टाईल, त्याचा परफॉर्मन्स त्यांना कसा अपेक्षित आहे. तसं इथे आपल्याला प्रोडक्ट ऍट्रिब्यूट स्टडी करावे लागतील. पॅकेजिंग मध्ये काय येतं की तुम्ही तो प्रोडक्ट कसा पॅकिंग केलेला आहे. आता पॅकेजिंग मध्ये मोस्टली आता आपल्या डोमेस्टिक मार्केटमध्ये जर तो सेल करायचा असेल तर आपल्या डोमेस्टिक मार्केटचं आपण काय करू शकतो की तिथलं क्लायमेट कसं आहे. पण आता आपण इंटरनॅशनल मार्केटिंग मध्ये तो प्रोडक्ट पाठवतो. सो फॉर एक्झाम्पल इन अ हॉट अँड ह्युमिड क्लायमेट प्रोडक्ट डेटेरियोरेट रॅपिडली. स्पेशल पॅकेजिंग is necessary to minimize the deterioration of the product. म्हणजे काय, डिटोरिएशन ऑफ द प्रोडक्ट हा जो पार्ट आहे कधी कधी तो खराब होतो जर पॅकिंग प्रॉपर नसेल ना. हवामानाचा परिणाम त्याच्यावर होतो. एनवायरमेंट किस तरह का है, उसका इम्पैक्ट वो प्रोडक्ट पे नहीं होना चाहिए. तो पैकेजिंग आपको प्रॉपर करना पड़ेगा. अगर वो बाहर के कंट्रीज में हम सेंड प्रोवाइड कर रहे हैं तो ऑब्वियसली उसे उसका जो डिस्टेंस है या जो टाइम पीरियड रहता है उस मार्केट तक जाने के लिए, डिस्ट्रीब्यूट करते वक्त कितना टाइम पीरियड बीच में जाता है. एक्सपोर्ट इंपोर्ट करते हैं ना हम लोग, तो कुछ मोड्स यूज किए जाते हैं, एयरवे के थ्रू जा रहा है या वाटर वे के थ्रू जा रहा है. तो यहाँ पे बहुत बार चांसेस रहते हैं कि डैमेज होने के चांसेस रहते हैं प्रोडक्ट. तो ऐसे डैमेज प्रोडक्ट तो हम मार्केट में सेल नहीं कर सकते. तो उसका प्रॉपर पैकेजिंग करो, क्योंकि हैंडलिंग ये भी तो चीज है उसके अंदर. जैसे हमने लास्ट सेम में लॉजिस्टिक में पढ़ा है कि वेयर हाउसिंग किया जाता है. सॉरी.
तो वेयर हाउसिंग के बाद उसे डिस्ट्रीब्यूट करने के लिए हम मोड्स के थ्रू सेंड करते हैं, तो यहाँ पे पैकेजिंग की बहुत जरूरत है। अभी पैकेजिंग मटेरियल किस तरह का है, डिजाइनिंग किस तरह का है, ये हर एक कंट्री के लिए अलग अलग तरीके से हमें क्या करना होगा कि सेंड करना होगा। In designing the packaging material for promotion, an international marketer has to consider different aspects such as color, size, appearance, disposal income, shopping habits। यानी कि जो शॉपिंग हैबिट्स है वहाँ के कस्टमर के, अगर फॉरेन मार्केट का कस्टमर है तो उसे कौन से कलर में, कौन से साइज में वो प्रोडक्ट अवेलेबल होना जरूरी है, उनकी लाइफस्टाइल किस तरह की है वो उस पर डिपेंड करता है। शॉपिंग हैबिट्स किस तरह के है, अगर हमारे मार्केट में हम जिस तरह का पैकेजिंग कर रहे हैं वही पैकेजिंग अगर हम फॉरेन मार्केट में सेल करते हैं तो शायद पॉसिबल नहीं कि आपको प्रॉफिट मिल सके या मैक्सिमम सेल हो सके। तो यहाँ पे हमें क्या करना है, उस मार्केट का रिसर्च करना है, स्टडी करना है, उस वहाँ के कस्टमर का स्टडी कंप्लीट करना है। उसके बाद हमें पता चल सकता है कि वहाँ के कस्टमर की शॉपिंग हैबिट्स किस तरह की, तो पैकेजिंग भी आपको उसी तरह से उस प्रोडक्ट का करना पड़ेगा। तो यहाँ पे सेकेंड थर्ड थिंग है लेबलिंग। लेबलिंग मतलब क्या है कि आप इंफॉर्मेशन प्रोवाइड करते हो, पैकेजिंग के ऊपर जो भी आप लिखते हो उसमें जो इंफॉर्मेशन दी जाती है। तो आज पर होस्ट गवर्नमेंट मतलब कि हमारा हमारी जो कंट्री है दैट इज कॉल्ड होम गवर्नमेंट, एंड फॉरेन मार्केट में अगर बाहर के मार्केट में जा रहा है तो होस्ट गवर्नमेंट के रूल्स रेगुलेशंस, उनके रिक्वायरमेंट्स क्या है, उस तरह से आपको वो लेबल करना पड़ेगा प्रोडक्ट को। उसकी वजह से क्या हो सकता है कि कस्टमर को अवेयरनेस आता है कि इस प्रोडक्ट के अंदर कितना कौन सा इंग्रेडिएंट है। जैसे कि यहाँ पे उन्होंने बताया इट प्रोवाइड्स इंक्लूड्स डिस्क्रिप्शन ऑफ वेट, प्रोडक्ट का वेट कितना है, कंटेंट्स कौन से, इंग्रेडिएंट्स कौन से, प्रोडक्ट की डेट क्या है, मैन्युफैक्चरिंग डेट, एक्सपायरी डेट, नेम ऑफ द मैन्युफैक्चरर एंड यूनिट प्राइस इंफॉर्मेशन। तो यहाँ पे हर चीज की इंफॉर्मेशन प्रोवाइड की जाएगी लेबलिंग के अंदर, तो शायद रिस्क ही नाही होगा कस्टमर के लिए परचेस करते वक्त। काही प्रोडक्टवर जर तुम्ही लेबलिंग प्रॉपर केलेलं नसेल तर तुम्हाला रिस्क वाटते ते यूज करताना, कारण त्यात काही हार्मफुल प्रोडक्ट्स जर असतील आपल्याला त्यामुळे जर काही प्रॉब्लेम फेस करावे लागले तर रिस्क असते। त्याच्यामुळे तुम्हाला लेबलिंग हे प्रॉपर करावं लागेल। आणि ते जे काही ओव्हरसीज मार्केटमध्ये सेल केले जातात प्रोडक्ट त्यामध्ये लोकल लँग्वेजचा वापर करणं खूप गरजेचं आहे। मग ते आयडेंटिफाय कसं करणार, त्यासाठी पुन्हा साइन सिम्बॉल दिले जातात की नाही, ब्रँडचा काहीतरी सिम्बॉल असतो। मग त्या पद्धतीने तुम्हाला वेगवेगळ्या भाषेमध्ये, आता बाहेरच्या कंट्रीमध्ये कुठल्या कंट्रीमध्ये तो प्रोडक्ट सेल करताय, तिथली लोकल लँग्वेज काय आहे, त्या पद्धतीने ट्रान्सलेट करा। मल्टीलिंग्युअल लेबल्स म्हणजे काय, की वेगवेगळ्या भाषेमध्ये त्याचं हे करा। जर आता आपल्याकडे व्हरायटी कस्टमर आहे, काही लोकांना हिंदी येते, काही लोकांना उर्दू येते, काही लोकांना इंग्लिशच फक्त येते, तर अशा वेगवेगळ्या भाषेत त्याचं जी काही माहिती आहे त्या प्रोडक्टची ती आपण त्या प्रोडक्टवर पॅकेजिंगवर टाकतो, म्हणजेच काय करतो, लेबल करतो त्या प्रोडक्टला। ओके, सर्व्हिस पॉलिसीज म्हणजे काय आहे की तुम्ही ज्या पद्धतीने सर्व्हिस प्रोव्हाइड करताय, जसं की प्री सेल सर्व्हिस आहे, पोस्ट सेल सर्व्हिस आहे, त्यामध्ये डिलिव्हरी प्री सेल सर्व्हिस मध्ये काय केलं जातं, मग डिलिव्हरी केली जाते, टेक्निकल ऍडवाइस प्रोव्हाइड केली जाते, पोस्टल सर्व्हिसेस प्रोव्हाइड केल्या जातात। आणि पोस्ट सेल सर्व्हिस म्हणजे काय की एकदा ती सर्व्हिस तुम्ही सेल केली की त्याच्यानंतर काय येतं त्यामध्ये, एकदा मी तुम्हाला आता सपोज कुठली हॉस्पिटलची सर्व्हिसचं जसं एक्झाम्पल आपण घेऊ शकतो, ती प्रोव्हाइड केल्यानंतर जर किंवा एखादी तुम्ही ऑटोमोबाईलचं प्रॉडक्ट आहे ते सेल केलं, तर त्याला रिपेअर करणं, त्याचा मेंटेनन्स पाहणं किंवा त्याला ऑपरेट करणं, म्हणजे हे जे काही आहे ही झाली पोस्ट सेल सर्व्हिस। यामध्ये आपण काय करू शकतो की कॉम्प्लेक्सिटीज कमी केल्या जातात। आता मला जर एखादं प्रॉडक्ट घ्यायचं असेल तर मी मार्केटमध्ये गेल्यानंतर फक्त प्री सेल सर्व्हिसचा विचार करणार नाही की ते डिलिव्हरी कशी देतात। घेतल्यानंतर जर मला त्या प्रॉडक्टमध्ये काही डिफॉल्ट आढळला किंवा काही कधी मेंटेनन्सची गरज पडली, तर मला त्यासाठी जर खूप डिस्टन्सवर जावं लागत असेल तर मी त्याला प्रेफरन्स देणार नाही। म्हणजे काय की इथे तुम्हाला प्री सेल सर्व्हिस आणि पोस्ट सेल सर्व्हिस त्याच्या पॉलिसीज तुमच्या कशा आहेत तर त्या लक्षात घेणं खूप गरजेचं असणार आहे। प्रोडक्ट स्पेसिफिकेशन मध्ये पुढे आहे वॉरंटी। वॉरंटी पिरियड कसा आहे, कारण कस्टमर तुमचा खूप अवेअरनेस त्याला आलेला आहे, त्याला आता कुठल्याही गोष्टीत तुम्ही फसवू शकणार नाही।
कस्टमर वेल एज्युकेटेड आहेत आणि इंटरनॅशनल मार्केटिंग मध्ये जर जेव्हा तुम्ही जातोय तुमचा प्रोडक्ट किंवा सर्व्हिस, तर त्याला गॅरंटी वॉरंटी पिरियड प्रोव्हाइड करणं ही तुमची रिस्पॉन्सिबिलिटी असणार आहे ऍज अ मार्केटर. तर यामध्ये रिप्लेसमेंट ऑफ डिफेक्टिव्ह प्रोडक्ट्स, warranty must conform to local laws both in terms of product standards and manufacturer's liability. म्हणजे इथे मॅन्युफॅक्चरर्सची लायबिलिटी काय आहे त्यानुसार तो वॉरंटी गॅरंटी पिरियड दिला जातो. आलं लक्षात? म्हणजे ऑर्गनायझेशन पण प्रॉफिट मध्ये राहिली पाहिजे आणि कस्टमर सॅटिस्फॅक्शन पण मिळालं पाहिजे, अशा पद्धतीची रिप्लेसमेंट किंवा डिफेक्टिव्ह प्रोडक्ट साठी तुम्ही ठेवता. नाहीतर तुम्ही सगळेच प्रोडक्ट रिप्लेस करायला गेलात तर कदाचित ऑर्गनायझेशनला तेवढं प्रॉफिट मिळणार नाही. ओके. पोझिशनिंग अँड कम्युनिकेशन डिसिजन्स. आता पोझिशनिंग आणि कम्युनिकेशन यामध्ये आपण काय स्टडी करणार आहोत? पोझिशनिंग इज द इमेज प्रोजेक्टेड फॉर द प्रोडक्ट. आता ही इमेज कशी बनवली जाते? जसं आपण इंडिव्हिज्युअली जर आपल्या ह्युमन कॅरेक्टरिस्टिक्सचा विचार केला तर ह्युमन पर्सनॅलिटीज ज्या आहेत तर त्या आपण कम्युनिकेट करू शकतो, पण प्रोडक्ट असं डायरेक्टली स्वतः कम्युनिकेट करू शकत नाही. मग कम्युनिकेशन मध्ये काही प्रमोशनल मेसेज डिझाईन केले जातात. जसं की त्याची ऍडव्हर्टायझिंग करताना ऍडव्हर्टायझिंग मध्ये ज्या पद्धतीचं कम्युनिकेशन तुम्ही करता की तो प्रोडक्ट एक्झॅक्टली काय आहे हे एक्सप्लेन केलं जातं. त्याला आपण काय म्हणतो की कम्युनिकेशन डिसिजन कसा घेतलाय. मग ती ऍडव्हर्टाईज कुठल्या मीडिया थ्रू तुम्ही देणार आहात कस्टमरला, तो एक पार्ट सगळ्यात महत्वाचा असेल इथे. प्रोडक्ट एलिमिनेशन हा जो पार्ट आहे यामध्ये मोस्टली काय केलं जातं की जसं एखादा प्रोडक्ट आपण पीएलसी स्टडी केली की नाही, प्रोडक्ट लाईफ सायकल, जेव्हा तो मॅच्युरिटी पर्यंत जाईल, इंट्रोडक्शन, ग्रोथ आणि मॅच्युरिटी पर्यंत गेल्यानंतर तो काढून टाकायचा आहे तुम्हाला. काही काळानंतर त्याला बदल हवाय, अपेक्षित आहे मार्केटला. मग तो चेंज करण्यासाठी तुम्ही काय करता की पहिला जो प्रोडक्ट आहे त्याला सबस्टिट्यूट अल्टरनेटिव्ह दुसरा अवेलेबल करता कस्टमरसाठी. म्हणजेच काय केलं जातं इथे प्रोडक्ट एलिमिनेशन केलं जातं. तुम्ही सेकंड पॅराग्राफ मध्ये इथे बघू शकता. The international perspective, however, means that decision making is more difficult since a product may be manufactured principally in a plant in one country, be a cash cow in one market and a dog in another. म्हणजे एलिमिनेशन कधी केलं जातं तर काही प्रोडक्ट्स हे एखाद्या मार्केटमध्ये खूप चालतात म्हणून त्याला कॅश काऊ असं म्हणतात आणि दुसऱ्या मार्केटमध्ये जर ते अजिबात चालत नसतील, अगदी त्याला निग्लेक्ट केलं जात असेल तर त्याला डॉग असं म्हणतात. म्हणजे काय की केअरफुल अनालिसिस इज देअर फॉर नीडेड बिफोर द प्रोडक्ट एलिमिनेशन डिसिजन. म्हणजे अनालिसिस करा नक्की कशामुळे तो प्रोडक्ट रिजेक्ट केला जातो. मग तुम्हाला जेव्हा त्यामध्ये आयडेंटिफाय होईल त्याचा परफॉर्मन्स पुअर का आहे त्या प्रोडक्टचा, तर तुम्हाला काय करावं लागेल, एलिमिनेट करावं लागेल, एलिमिनेशन करावं लागेल आणि न्यू प्रोडक्टची अनाउन्समेंट करावी लागेल. प्रोडक्ट डायव्हर्सिफिकेशन हा सुद्धा पार्ट आहे, फेरबदल करणं. That means seeking unfamiliar products or unfamiliar markets or both for the purpose of expansion. Diversification requires substantially different and unfamiliar knowledge, thinking skills and processes. म्हणजे तुम्हाला जेव्हा एका प्रोडक्ट वरून दुसऱ्या प्रोडक्ट वर कस्टमरला घेऊन जायचं आहे तेव्हा ही रिस्की स्ट्रॅटेजी असते. मग त्यामध्ये काय केलं जातं की करंट जे काही मार्केट आहे त्याचा स्टडी केला जाईल आणि ग्रोथ साठी आपल्याला त्या मार्केटमध्ये काय करावं लागेल, कुठल्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत. एका प्रोडक्टला जेव्हा दुसरा प्रोडक्ट तुम्ही काय करताय की डायव्हर्ट करताय कस्टमरला, त्यावेळी तुम्हाला त्या ऑपॉर्च्युनिटी शोधणं गरजेचं आहे की नक्की याला दुसरं अल्टरनेटिव्ह काय असलं पाहिजे. ओके. प्रोडक्ट स्टँडर्डायझेशन वर्सेस अडॅप्टेशन स्ट्रॅटेजी. आता ही जी स्ट्रॅटेजी आपण स्टडी करणार आहोत, स्टँडर्डायझेशन म्हणजे काय आहे? मोस्ट चॅलेंजिंग डिसिजन दॅट अ कंपनी मे फेस इन इंटरनॅशनल nationalization is the degree of standardization or adaptation in its operations. The question of standardization or adaptation affects all avenues of a business operation, such as R&D, finance, production, organizational structure,
procurement and the marketing mix. Company chooses to standardize or adapt it operation depend on its attitudes toward different countries. म्हणजे प्रत्येक कंट्रीचं ऍटिट्यूड त्या प्रोडक्ट कडे बघण्याचं कसं आहे, तिथलं कल्चर काय सांगतं, कुठल्या टाईपचे प्रोडक्ट ते अडॅप्ट करू शकतात, स्टँडर्ड कसं मेंटेन केलं पाहिजे, हा आपला स्टडीचा पार्ट असणार आहे. आता त्यामध्ये स्टँडर्डायझेशन मध्ये पुढे काय सांगितलंय बघा, तुम्ही इथे बघू शकताय की प्रोडक्ट स्टँडर्डायझेशन स्ट्रॅटेजी रेफर्स टू युनिफॉर्म रिप्रेझेंटेशन ऑफ ऑल आस्पेक्ट्स. तुम्हाला तो प्रोडक्ट रिप्रेझेंट करायचा म्हणजे काय की त्यासाठी एक स्ट्रॅटेजी अप्लाय करायची. मग प्रोडक्ट सच एज क्वालिटी म्हणजे त्याच्या क्वालिटीवर फोकस द्या, कुठलं मटेरियल त्यामध्ये यूज केलंय, प्रोडक्टचं नाव काय आहे, पॅकेजिंग फॉर ऑल मार्केट म्हणजे ऑल मार्केटमध्ये जेव्हा जाणार आहे तेव्हा तिथे पॅकेजिंग कसं केलं जाईल, जसं मी सांगितलं तिथली लोकल लँग्वेज काय आहे, त्यांना ते रीड करता आला पाहिजे तो मेसेज. त्या पद्धतीने तुम्ही तुमच्या प्रोडक्टचं रिप्रेझेंटेशन करायचं रिगार्डलेस ऑफ लोकेशन अराउंड द वर्ल्ड. Further says standardization is a practice of setting identical characteristics for a particular good or service. म्हणजे त्याची एक ती आयडेंटिटी आहे की त्याचं स्टँडर्ड मेंटेन करणं म्हणजे त्यामध्ये नक्की कुठली इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करणं किंवा रिप्रेझेंटेशन कुठल्या गोष्टीचं करणं. तर इथे स्टँडर्डाइज अप्रोच ऍज अ वन साइज फिट्स ऑल अप्रोच म्हणजे असं मेंटेन करा की प्रत्येक एका कस्टमर त्याला त्याच्या बाबतीत काय होईल की अट्रॅक्शन वाटेल किंवा ते अडॉप्ट करतील त्या प्रोडक्टला. आलं लक्षात? इट इज अ इफिशियंट मेथड टू रिड्यूस कॉस्ट अँड इन्क्रीज क्वालिटी. कॉस्ट रिड्यूस करायची आणि मॅक्झिमम क्वालिटी प्रोडक्ट तुमचा असला पाहिजे. मिनिमायझिंग द डिफरन्सेस इन युअर प्रोडक्ट्स यू आर एबल टू रॅपिडली इन्क्रीज प्रोडक्शन, स्ट्रीमलाइन डिस्ट्रीब्युशन, डिक्रीज रॉ मटेरियल कॉस्ट and reinforce product branding. The best product standardization strategy allow you to balance the need for targeted adaptation with the cost savings of standardization. Standard maintain करणं म्हणजे खूप जास्त कॉस्ट तुम्ही यूज करणं असं त्याचा पार्ट होत नाही. त्याची क्वालिटी मेंटेन करायची प्लस मिनिमम कॉस्ट मध्ये मॅक्झिमम तुमचा टार्गेट केलेला कस्टमर कसा अडॉप्ट करेल त्या प्रोडक्टला याकडे आपला काय असला पाहिजे, असा आपला अप्रोच असला पाहिजे ऍज अ मार्केटर. ओके, त्यामध्ये पिस्टन इंडस्ट्री दिली, नट बोल्ट इंडस्ट्रीचं एक्झाम्पल दिलंय. जसं की स्टँडर्ड नट्स अँड बोल्ट्स आर प्रोड्यूस सो दॅट दे कॅन बी इझिली अवेलेबल इन मार्केट इन केस ऑफ रिक्वायरमेंट्स. तर नट बोल्ट इंडस्ट्री कुठल्या पद्धतीचं प्रोडक्शन करते हे मी तुम्हाला वेगळं सांगायला नको. त्यामध्ये रिक्वायरमेंट्स कशा आहेत, स्मॉल साईज, बिग साईज, ऍट ए टाइम तुमचं ते प्रोडक्शन केलं जातं. जशी रिक्वायरमेंट कस्टमरची असेल तर त्या पद्धतीने तुम्ही ते नट बोल्टची साईज शेप मध्ये बदल केलेला असतो. प्रत्येक गोष्टीसाठी जेव्हा हा प्रोडक्ट वापरला जातो तेव्हा त्याच्या साईज शेप मध्ये डिफरन्स असेल, पण ते काय करतात कस्टमरच्या मार्केटच्या रिक्वायरमेंट नुसार त्याचं प्रोडक्शन करतात. म्हणजे ते त्यांचं एक स्टँडर्ड मेंटेन करतात. आलं लक्षात? आता नेक्स्ट आहे, आता ड्रायव्हिंग फॅक्टर्स कुठले आहेत की स्टँडर्डायझेशनचे. ग्लोबल युनिफॉर्मिटी अँड इमेज. एक ग्लोबल इमेज असते की सगळ्या ऑल कंट्रीज मध्ये त्याची एक इमेज असते. इकॉनॉमीज ऑफ स्केल इन प्रोडक्शन, R&D, प्रमोशन म्हणजे काय की रिसर्च आणि डेव्हलपमेंट कशा पद्धतीने केली जाते, त्याचे प्रमोशन्स कसे दिले जातात, ऍडव्हर्टायझिंग कशी केली जाते याचा विचार इथे केला जातो. त्यानंतर सिनर्जेटिक अँड ट्रान्सफरेबल एक्सपिरियन्स अँड एफिशियन्सी म्हणजे तुमची सर्व्हिस कशी आहे, तुमचा एक्सपिरियन्स कसा आहे, इफिशियन्सी किती आहे, त्यामध्ये ज्या काही ऍक्टिव्हिटी मार्केटिंग ऍक्टिव्हिटीज केल्या जातात त्यामध्ये तुम्ही किती तत्पर आहात ह्या गोष्टीचा विचार इथे केला जातो. स्टँडर्ड मेंटेन करताना बऱ्याच गोष्टी येतात बघा त्यामध्ये. कन्सिस्टन्सी विथ मुव्हिंग कन्झ्युमर म्हणजे कशा पद्धतीने तुम्ही मुव्हिंग कस्टमर सोबत कन्सिस्टन्सी हा पार्ट कसा मेंटेन केला जातो. इझियर प्लॅनिंग अँड कंट्रोल प्रत्येक गोष्टीमध्ये प्लॅनिंग असणं नेसेसरी आहे. ते स्टॉक्स कॉस्ट रिडक्शन हाय पार्ट स्टँडर्डायझेशनचा आहे. आता प्रोडक्ट अडॅप्टेशन ही जी स्ट्रॅटेजी आहे यामध्ये काय बघितलं जातं, when it is when changes and special modification are made in order to adjust to each market. Adaptation is that it is marketing strategy where new products or services are modified based on existing products and services. म्हणजे इथे काय होतं की तुमचा जो आज प्रोडक्ट अवेलेबल आहे मार्केटमध्ये त्याला थोडंसं मॉडिफाय करणं,
त्या सर्व्हिसला. मॉडिफिकेशन म्हणजे काय की ऍडिशनल त्यामध्ये काहीतरी एखादी स्टेप असेल सर्व्हिसमध्ये, तुम्ही डिस्ट्रीब्यूट करताय, मग त्यामध्ये तुम्ही होम डिलिव्हरी ऍड केली. तुम्ही ऑनलाईन शॉपिंग जर करताय तर तुम्हाला तो तुमच्या ती सर्व्हिस तुम्हाला घरापर्यंत पोहोचवणं, इन टाइम पोहोचवणं, हे काय आहेत त्यामध्ये मॉडिफाय केलेले जे काही फीचर्स आहेत ते असतील आणि ते अडॉप्ट केलं पाहिजे तुमच्या कस्टमरने. तुम्ही जो काही चेंजेस त्यामध्ये मॉडिफिकेशन करणार आहात आणि कस्टमरची ती नीड असली पाहिजे. आता बऱ्यापैकी काय होतं की आपण करिअर वुमन बनल्यामुळे घरामध्ये तुम्हाला दिवसा तरी कोणी सापडत नाही. मग तुम्ही ऍज पर कस्टमर कन्व्हिनियन्स म्हणजे त्यांचा कन्व्हिनियंट टाइम कुठला आहे, त्यावेळी जर ती डिलिव्हरी घरापर्यंत देत असाल तर सर्व्हिससाठी ते मॉडिफिकेशनच आहे ना. पूर्वीही तुम्ही सर्व्हिस घेत होतात, पण ती सर्व्हिस घेताना कधी कधी डिले होत होता. पण त्यामध्ये तुम्ही इफिशियन्सी आणली, तत्परता आणली, ऍज पर कस्टमर नीड्स, ऍज पर कस्टमर रिक्वायरमेंट त्यामध्ये मॉडिफिकेशन केलं आणि ती अडॉप्ट केली कस्टमरने. The company will also need to establish brand that can be applied globally or tailored to fit in a local market. प्रत्येक एका मार्केटमध्ये तो फेवरेबल झाला पाहिजे किंवा अडॉप्ट झाला पाहिजे, अशा पद्धतीची तुमची ही अडॅप्टेशन स्ट्रॅटेजी असली पाहिजे. मल्टीनॅशनल कॉर्पोरेशन जे आहेत मोस्टली त्या ही स्ट्रॅटेजीज काय करतात, यूज करतात. आता मॅकडोनाल्डचं पण एक्झाम्पल त्यांनी ह्या अडॅप्टेशन मध्ये दिलंय. ड्रायव्हिंग फॅक्टर्स फॉर अडॅप्टेशन त्यामध्ये काय येतं, मॉडिफिकेशन कुठल्या गोष्टीत केलं जातं, जनरली कल्चर, टेस्ट, डायव्हर्सिटी लक्षात घेतले जातात, हे फॅक्टर्स लक्षात घेतले जातात. डायव्हर्सिटी म्हणजे विविधता किती आहे, एकच टाईपचा कस्टमर एका कंट्रीत आहे का की व्हरायटी कस्टमर आहे, त्यांची टेस्ट मध्ये काय डिफरन्स आहे, कल्चर कुठलं आहे तिथे, त्या पद्धतीने ते मॉडिफिकेशन केलं जातं. मार्केट डेव्हलपमेंट कशी झालेली आहे, म्हणजे तो डेव्हलप कंट्रीज आहेत की डेव्हलपिंग कंट्रीज मध्ये येतात, त्याचाही स्टडी आपण इथे करतो प्रोडक्ट अडॅप्टेशन स्ट्रॅटेजी मध्ये किंवा मॉडिफिकेशन करताना. कॉम्पिटिशन कशी आहे, गव्हर्नमेंट रूल्स काय आहेत, रेग्युलेशन्स काय आहेत, इकॉनॉमिक डिफरन्स कसा आहे, डिफरंट त्यांचा बाईंग पॅटर्न कसा आहे, लक्षात आलंय. जे एक्सपेन्सिव्ह प्रोडक्ट्स बाय करतात की लोअर इन्कम वाले पण तिथे आहेत, पॉवर्टी आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा स्टडी करून तुम्ही तो प्रोडक्ट मॉडिफाय करणार आहात. दॅट इज कॉल्ड ड्रायव्हिंग फॅक्टर्स. ओके. त्याच्यामध्ये नेक्स्ट येतं की तुम्हाला जनरली इथे प्रॉस म्हणजे कुठल्या गोष्टी त्याला आपण ज्याला काय म्हणतो फेवरेबल आहेत आणि अनफेवरेबल, साधक आणि बाधक असं त्याला मराठीमध्ये म्हणतात. प्रॉस म्हणजे साधक, फेवरेबल अशा थिंग्स कुठल्या आहेत, स्टँडर्डायझेशन मध्ये आहे की इकॉनॉमीज ऑफ स्केल, फास्टर सेटअप टाइम, सिंगल कोहेरंट ग्लोबल इमेज म्हणजे एक इमेज असते. मॅकडोनल्डच्या प्रोडक्टचं पण मी तुम्हाला सांगितलं ना की एक इमेज आहे त्यांची. एक्सलंट मॉनिटरिंग कम्युनिकेशन म्हणजे त्यांचं कम्युनिकेशन कसं आहे, मॉनिटरिंग कसं आहे, त्यानुसार सुद्धा आपण काय करतो, स्टँडर्ड त्याचं किती मेंटेन केलंय ते ठरवतो. बघा आता एखादा साधं तुमचा स्पीकर असेल, बरोबर, तुम्हाला खूप दिवस ऍडव्हर्टाइज केली गेलेली की हा शोला किंवा ह्या प्रोग्रामला जे स्पीकर येणार आहेत ते कुठल्या विषयावर बोलणार आहेत, अगदी ऍडव्हर्टायझिंग त्यांनी खूप छान केलेलं आहे. पण ज्या वेळेस तुम्ही तो प्रोग्राम अटेंड करता आणि ते स्पीकर जो पहिला वर्ड बोलतात तुमच्याशी, सुरुवात जी करतात, त्याला आपण म्हणतो की फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन. तर त्यावेळी जे कम्युनिकेशन त्यांच्याकडून केलं जातं ते खूप छान इंग्लिश बोलतात, पण समोर जो ऑडियन्स बसलेला आहे तो कसा आहे की त्याला इंग्लिशचं नॉलेजच नाही, तर कदाचित त्यांच्या त्या छान बोलण्याचा कम्युनिकेशनचा इम्पॅक्ट तुमच्यावर होणार नाही किंवा त्यांना जो काही मेसेज तुम्हाला फॉरवर्ड करायचा आहे तो तुम्हाला समजणार नाही. म्हणजे तुम्ही स्टँडर्ड मेंटेन केलं का त्या सर्व्हिसचं, अजिबात नाही. म्हणजे इथे मॉनिटरिंग करा, मॉनिटरिंग नंतर कम्युनिकेशन करा. अट्रॅक्टिंग लॉट्स ऑफ कस्टमर्स, स्टँडर्ड मेंटेन केलं तर कदाचित यामध्ये काय असेल की जास्त कस्टमर अट्रॅक्ट होतील. या उलट प्रॉस मध्ये काय येतं, साधक म्हणजे फेवरेबल अशा थिंग्स कुठल्या आहेत, रिस्पेक्ट लोकल स्पेसिफिकेशन अँड एक्सपेक्टेशन. अडॅप्टेशन स्ट्रॅटेजी जेव्हा तुम्ही वापरता तेव्हा तुम्ही तुमच्या लोकल मार्केटला काय करा, आधी रिस्पेक्ट करा. म्हणजे लोकल स्पेसिफिकेशन काय आहे, लोकल कस्टमर काय रिक्वायरमेंट करतो त्यानुसार तो प्रोडक्ट मॉडिफाय करा. एक्सलंट लोकल इमेज, तुमची लोकल इमेज बेस्ट असेल, त्यानंतर कस्टमर नीड्स आर मेट, कस्टमरच्या ज्या नीड्स आहेत त्या फुलफिल केल्या जातील इथे.
यामध्ये कॉन्स म्हणजे अनफेवरेबल थिंग्स कुठल्या होतील? पॉसिबल लॉस ऑफ ऍडव्हर्टायझिंग इफेक्टिव्हनेस. इथे इफेक्टिव्ह ऍडव्हर्टायझिंग होईलच असं नाही, म्हणजे पॉसिबिलिटी आहे की इथे लॉस पण होऊ शकतो. लिटल रिॲक्टिव्हिटी अँड फ्लेक्झिबिलिटी. ओके. निग्लेक्टिंग लोकल नीड्स. स्टँडर्डायझेशन मध्ये तुम्ही लोकलचा विचार खूप कमी करता, तुम्ही फक्त इंटरनॅशनल मार्केटचा विचार करता. यामध्ये अडॅप्टेशन मध्ये कॉन्स मध्ये काय येतं बघा. हायर कॉस्ट असेल, टाइम कन्झ्युमिंग किंवा पुअर एक्झिक्युशन असेल, त्यामध्ये डिफिकल्टी इन आयडेंटिफाईंग कन्झ्युमर नीड्स, म्हणजे ह्या गोष्टी डिफिकल्ट असतील. इथे जरी तुम्ही साधक गोष्टी आहे, कन्झ्युमर नीड्स आर मेट, बट हाऊ टू आयडेंटिफाय द कन्झ्युमर नीड्स, दॅट फॅक्टर इज मोर अँड मोर डिफिकल्ट. ओके. सो इथे तुम्हाला इंटरनॅशनल प्रोडक्ट लाईफ सायकल स्टडी करायची. आता लाईफ सायकल मध्ये तुम्हाला मी जनरली ज्या गोष्टी सांगते त्याच गोष्टी असतील. जसं इथे दिलंय, these elements are categorized depending on the product stage in the traditional product life cycle. Introduction, growth, maturity and decline are the stages of basic product life cycle. म्हणजे बेसिक मध्ये ही जी लाईफ सायकल आहे, मार्केटिंगचे स्टुडंट असल्या कारणाने तुम्ही हे लास्ट इयरला पण स्टडी केलेली आहे. आता इंटरनॅशनल प्रोडक्ट लाईफ सायकल नक्की काय आहे ती आपण बघणार आहोत. यामध्ये काय केलं जातं बघा. सेम आहे, म्हणजे टेक्नॉलॉजिकल. अगदी इथून आपण फर्स्ट स्टेज पासून पाहूया. द इंट्रोडक्शन स्टेज ऑफ प्रोडक्ट लाईफ सायकल इज व्हेन यू कॅन बिल्ड अँड अवेअरनेस ऑफ युअर प्रोडक्ट ऑर सर्व्हिस. म्हणजे इंट्रोडक्शन स्टेजला काय केलं जातं, जे आपण डोमेस्टिक मार्केटिंग मध्ये स्टडी केलं, की अवेअरनेस आणण्याचा प्रयत्न केला जातो. तुमचं प्रोडक्ट न्यूली एंटर होतंय त्या मार्केटमध्ये, इंटरनॅशनल मार्केटमध्ये, मग तो अवेअरनेस कसा आणला जाईल. मग त्यासाठी त्या प्रोडक्टसाठी कुठलं मार्केट अवेलेबल आहे किंवा कुठला कस्टमर त्याची डिमांड करतो, त्यानुसार तुम्ही काय कराल की इंट्रोडक्शन स्टेजला कस्टमर्स आर फ्यू, कॉम्पिटिशन इज लेस, सेल्स आर लो. म्हणजे इंट्रोडक्शन स्टेज कशी असेल की तुम्हाला कमी कस्टमर अवेलेबल आहे. म्हणजे पहिल्या सुरुवातीला जेव्हा तुम्ही अवेअरनेस आणताय, ऍडव्हर्टायझिंग करताय, त्यावेळी फार सगळाच कस्टमर अवेलेबल होईल असं नाही. कॉम्पिटिशन पण खूप कमी असेल, कारण काय की तुमच्या प्रोडक्टकडे फार कस्टमरच नाहीयेत. सेल्स आर लो, म्हणजे सेलिंग पण कमी होतंय. रिस्क इज हाय अँड प्रॉफिट्स आर लो ऑल्सो ऑर नील. म्हणजे कधी कधी नील पण असू शकतं, तुम्हाला प्रॉफिटच होणार नाही सुरुवातीच्या स्टेजमध्ये, इंट्रोडक्शन स्टेजमध्ये. देर आर हेवी डिस्ट्रीब्युशन अँड प्रमोशन एक्सपेन्सेस. म्हणजे तुम्हाला प्रमोशन एक्सपेन्सेस म्हणजे ऍडव्हर्टायझिंग वर खूप एक्सपेन्स करावा लागतो. भरपूर साऱ्या अनसर्टनिटीज तिथे तुम्हाला सापडतील, म्हणजे कुठलीही गोष्ट शाश्वत असणार नाही. Prices are also high because costs are high due to low level of output. Technological problems in production may not have been solved, and high profit margins are required to support the heavy promotion expenditure. म्हणून तुम्हाला प्रॉफिट हाय मिळवायचे किंवा हाय मार्जिन तुम्हाला अपेक्षित आहे, प्रमोशन एक्सपेंडिचर तुमचा एक्सेसिव्ह आहे, अशा केसमध्ये तुम्हाला काय करावं लागतं. द प्रोडक्ट ऍट द इंट्रोडक्शन स्टेज रिक्वायर्स हाय ऍक्टिव्हिटी इन प्रमोशन. म्हणजे तुम्हाला इथे फक्त ऍडव्हर्टायझिंग वर जास्त भर द्यावा लागेल. ग्रोथ स्टेजला काय केलं जातं की ऍडव्हर्टायझिंग थोडी कमी होते, तुमचा प्रमोशनल एक्सपेन्सेस थोडे कमी होतात. त्यानंतर रॅपिड ग्रोथ सुरू होतो, म्हणजे काय की तुमचा प्रोडक्ट फास्टली सेल व्हायला सुरू होतो, कारण अवेअरनेस आलेलं असतं इंट्रोडक्शन स्टेजला. आणि त्यानंतर जो पार्ट आहे की promotional activity मध्ये, this makes it possible for businesses to invest more money in promotional activity to maximize the potential of this growth stage. म्हणजे इथे प्रमोशनल ऍक्टिव्हिटी पण करता तुम्ही, पण त्या कशा असतात की ग्रोथ स्टेजला की मॅक्झिमम तुम्हाला जे पोटेन्शियल अपेक्षित आहे त्याच्यासाठी तुम्ही तो जो काही सपोर्ट आहे किंवा ती सिस्टीम आहे त्या पद्धतीने राबवली जाते. मॅच्युरिटी स्टेज मध्ये काय होतं की the product is established and the aim for the manufacturer is now to maintain the market share they have built up. This is probably the most competitive time for most product and businesses need to invest wisely in any marketing they undertake.
They also need to consider any product modification or improvements to the production process. म्हणजे जसं आपण अडॅप्टेशन स्ट्रॅटेजी पाहिली की नाही, की मॅच्युरिटी स्टेजला गेल्यावर तुमच्याकडून एक्सपेक्टेशन्स मार्केटच्या वाढतात. मग त्या काळामध्ये जशी रिक्वायरमेंट कस्टमरची येईल, कारण सेलिंग तुमचं जोरात सुरू आहे, मग त्यावेळेस काही कंप्लेंट्स येतात, काही रिक्वायरमेंट्स येतात आणि त्या एक्सपेक्टेशन्स पूर्ण करताना तुम्हाला प्रोडक्ट मॉडिफिकेशन सुद्धा कधी कधी करावं लागतं आणि ठराविक एका स्टेज नंतर सॅच्युरेशन स्टेजला तुमचा प्रोडक्ट जाऊन थांबतो. लक्षात आलंय? म्हणजे त्याच्यापेक्षा जास्तही सेलिंग होत नाही किंवा कमी होत नाही. दॅट ड्युरिंग दिस पिरियड सेल्स ऑफ द प्रोडक्ट रिचेस द पीक अँड देर इज अ स्टेडी डिमांड फॉर द प्रोडक्ट. म्हणजे तेव्हा तुमच्या प्रोडक्टला कशी डिमांड असते? स्टेडी डिमांड. आता इथे नो पॉसिबिलिटी फॉर ग्रोथ. ग्रोथ साठी पॉसिबिलिटी नाही म्हणजे काय, मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की त्याच्यापेक्षा जास्त अजून तुमचं सेलिंग होणार नाहीये. म्हणजे सॅच्युरेशन स्टेजला तो प्रोडक्ट पोहोचला. हाऊएव्हर ऍट दिस स्टेज अदर कॉम्पिटिटर्स ऑल्सो बिकम पॉप्युलर अँड कॅप्चर द मार्केट. आता त्यापेक्षा जास्त सेल होत नाही म्हणजे दुसरे कॉम्पिटिटर्स त्याचा फायदा घेतात. ते काय करतात की त्यांच्या वेगळ्या स्ट्रॅटेजीज अप्लाय करून कस्टमरला डायव्हर्ट करण्याचं काम करतात. मग अशा केसमध्ये तो प्रोडक्ट डिक्लाइन स्टेजला जातो. डिक्लाइन स्टेज म्हणजे काय, की द मार्केट फॉर अ प्रोडक्ट विल स्टार्ट टू श्रिंक अँड दिस इज व्हॉट्स नोन ॲज द डिक्लाइन स्टेज. द श्रिंकेज कुड बी ड्यू टू द मार्केट बिकमिंग सॅच्युरेटेड. म्हणजे जी कमतरता तयार होते ती तुम्हाला काय करायची, भरून काढायची. म्हणजे नक्की काय करायचं आहे आता इथे, तर आपण बघू शकतोय. The consumers are switching to a different type of product while this decline may be inevitable. It may still be possible for companies to make some profit by switching to less expensive production method and cheaper markets. म्हणजे काय, की डिक्लाइन स्टेजला कधी कधी गेल्यानंतर आपल्याला त्याची प्राइस वर पण इम्पॅक्ट होतो किंवा आपल्याला स्विच करावं लागतं, लेस एक्सपेन्सिव्ह प्रोडक्शन करावं लागतं, त्या मेथड्स अप्लाय कराव्या लागतात आणि चीपर मार्केटमध्ये ते सेल करावं लागतं. ओके. रोल ऑफ पॅकेजिंग अँड लेबलिंग इन इंटरनॅशनल मार्केट. आता हा पुढचा टॉपिक आहे आपला. यामध्ये बघू शकता तुम्ही प्रोडक्ट पॅकेजिंग. आपण आत्ताच पाहिलं की ते कशामध्ये केलं जातं, तर पॅकेजिंग करणं हे एक आर्ट आहे. सगळ्यांनाच ते जमत नाही. तुम्हाला एखाद्या वेळी एखादा बर्थडे गिफ्ट करायचंय तुम्हाला, तर ते बर्थडे गिफ्ट करताना छोटंसं गिफ्ट असतं. त्याला काही लोक कशा पद्धतीने रॅप करतात किंवा बॉक्सेसचा वापर करतात, कव्हरिंग कसं केलं जातं किंवा ते कव्हर करण्यासाठी कुठलं मटेरियल यूज केलं जातं. जे काही ऑइल सारखे प्रोडक्ट आहेत ते कंटेनर मध्ये हे केलं. लिक्विड फॉर्मचे जे प्रोडक्ट्स आहेत त्यासाठी कंटेनर किंवा प्लास्टिक बॉटल्स अशा अशा पद्धतीचा पॅकेजिंगला उपयोग केला जातो. ते डिझायनिंग पण केलं जातं. त्याची क्वालिटी मेंटेन राहिली पाहिजे किंवा बाहेरच्या एन्व्हायरमेंटचा इम्पॅक्ट त्याच्यावर झाला नाही पाहिजे. म्हणजे जसं कोल्ड आणि ह्युमिड क्लायमेट असेल तर ते प्रोडक्ट खराब होतात. पेरिशेबल प्रोडक्ट्स असतील तर आणखी जास्त तुम्हाला प्रिकॉशन्स घ्याव्या लागतात. पेरिशेबल मध्ये जे खराब होणारे प्रोडक्ट्स आहेत मग ते स्टोअर करण्यासाठी आपण वेअर हाऊसिंगचा यूज करतो. हे मी तुम्हाला अगोदरच सांगितलंय. त्यामध्ये त्यांनी अजून सांगितलं की एक्सपोर्टिंग प्रोडक्ट्स आर व्हल्निरेबल अगेन्स्ट फिजिकल शॉक्स, क्रशिंग, क्लायमेट चेंज, मिस हँडलिंग. म्हणजे हँडलिंगच्या वेळेस पण तो प्रॉब्लेम येतो. आपण जे काही आपलं लॉजिस्टिक अँड सप्लाय चेन मॅनेजमेंट आहे त्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी स्टडी केलेल्या आहेत. ओके. लेबलिंग आणि मार्किंग कसं केलं जातं, जसं लेबलिंग मध्ये मी तुम्हाला सांगितलं की इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करण्याचं काम केलं जातं. मग ती इन्फॉर्मेशन कुठल्या गोष्टीशी रिलेटेड असेल, जर आपल्या मार्केटमध्ये डोमेस्टिक मार्केटमध्ये सेल करायचं असेल तर मागे जे स्टडी केलं त्या पद्धतीचं की त्याची मॅन्युफॅक्चरिंग डेट, एक्सपायरी डेट वगैरे वगैरे. पण इथे जर जेव्हा तुम्ही इंटरनॅशनल मार्केटिंगचा विचार करताय त्यामध्ये सांगितलं की नीट शिपिंग रेग्युलेशन्स. शिपमेंट करताय त्या प्रोडक्टची, शिपच्या थ्रू जर तो बाहेरच्या मार्केटला जातोय तर त्यासाठी सुद्धा काही रूल्स रेग्युलेशन्स आहेत ते फॉलो करणं तुम्हाला नेसेसरी असेल.
किंवा ऍट अ टाइम तुम्ही किती क्वांटिटीमध्ये तो प्रोडक्ट एका शिफ्ट मध्ये पाठवू शकता, किती वेट असलं पाहिजे, कशा पद्धतीने तो अरेंज केला पाहिजे त्यामध्ये. इन्शुअर प्रॉपर हँडलिंगसाठी तुम्ही कशा पद्धतीचा सोर्स वापरलेला आहे. आता हल्ली टेक्नॉलॉजीमुळे तुम्हाला मशिनरी पण अवेलेबल होते. मग त्या पद्धतीचं प्रॉपर हँडलिंग झालं पाहिजे. काउन्सिल द आयडेंटिटी ऑफ द कंटेंट्स. त्याचे जे कंटेंट्स आहेत त्याकडे आपण लक्ष देणं किंवा त्याला आपण लपवणं असं सुद्धा म्हणतो आयडेंटिटी. म्हणजे त्याचं कारण काही असू शकतं. शिपमेंटमध्ये पण चोरी होऊ शकते. त्यामुळे काही गोष्टी त्या फक्त जो एक्सपोर्टर आणि इम्पोर्टर आहे त्या दोघांमध्येच असतात. तुम्ही त्या पद्धतीचं साइन सिम्बॉल्स दिलेले असतात. त्यावरून ते आयडेंटिफाय करतात की यामध्ये कुठला प्रोडक्ट आहे. म्हणजे एक प्रकारे ते त्या प्रॉडक्टमध्ये जे कंटेंट्स आहेत, आयडेंटिटी आहे त्याची ती लपवली जाते. हेल्प रिसिव्हर्स आयडेंटिफाय शिपमेंट्स. म्हणजे रिसीव्ह करणारा रिसीव्हर जो आहे, इम्पोर्टर जो आहे, तर तो आयडेंटिफाय करू शकतो शिपमेंट मध्ये. त्यानंतर इन्शुअर कॉम्प्लायन्स विथ एन्व्हायरमेंटल अँड सेफ्टी स्टँडर्ड्स. म्हणजे तो कसा प्रोडक्ट पाहिजे की एन्व्हायरमेंट कॉम्प्लायन्स विथ एन्व्हायरमेंटल अँड सेफ्टी स्टँडर्ड. सेफ्टी स्टँडर्ड्स त्यामध्ये असले पाहिजे. म्हणजे हँडलिंगसाठी काही प्रिकॉशन्स तुम्ही त्यावर लेबल केलेल्या असल्या पाहिजे, की अगदी अल्कोहोलजन्य प्रोडक्ट्स आहे, केमिकल्स असतील काही, तर त्यामध्ये जर केमिकल्स असतील ते कशा पद्धतीने हँडल विथ केअर, मग त्यासाठी तुम्ही कशा पद्धतीने तो ओपन करणार आहात, कशा प्रिकॉशन्स घेणार आहात, असे सेफ्टी स्टँडर्ड्स त्या लेबलिंग मध्ये किंवा त्या पद्धतीची इन्फॉर्मेशन त्या लेबलिंग मध्ये असणार आहे. ओके. Details of its made ingredients, date of manufacturing and expiry, price and brand name. आता मार्किंग मध्ये आपण बघूया. मार्किंग मध्ये काय सांगितलं, द ओव्हरसीज बायर युजली स्पेसिफाइज which export mark should appear on the cargo for easy identification by receivers. Products can require many markings for shipment. For example, exporters need to put the following markings on cartons to be shipped. म्हणजे आता मार्किंग मध्ये शिप मार्क, शिपर्स मार्क, कंट्री ऑफ ओरिजिन, कुठल्या कंट्री मधून तो प्रोडक्ट आलेला आहे, वेट मार्किंग, इन पाउंड्स अँड किलोग्राम्स, नंबर ऑफ पॅकेजेस, किती पॅकेजेस आहेत, आता शिप मध्ये जातोय तर किती पॅकेज आहेत, साईज ऑफ केसेस, इंच आणि सेंटीमीटर मध्ये त्याची साईज पण दिलेली असते. हँडलिंग मार्क्स म्हणजे कशा पद्धतीचा सिम्बॉल, त्यासाठी कसा कुठून ओपन करणार आहात तो प्रोडक्ट, त्यासाठी काही पिक्टोरियल सिम्बॉल्स दिलेले असतील. त्यानंतर कॉशनरी मार्किंग सच एज दिस साइड अप और यूज नो हुक्स, हुक्स कुठे वापरायचे कुठे नाही, पोर्ट ऑफ एंट्री. त्यानंतर लेबल्स फॉर हजार्डस मटेरियल, म्हणजे त्यामध्ये असणारे हजार्डस मटेरियल जे काही तुम्हाला व्यवस्थित हँडल करायचं आहे. आता ब्रँडिंग डिसिजन्स इन इंटरनॅशनल मार्केट. इंटरनॅशनल मार्केटमध्ये ब्रँड रिलेटेड कशा पद्धतीने डिसिजन घेतला जातो हा पार्ट आपण बघतोय. यामध्ये तुम्हाला जनरली ब्रँड म्हणजे काय हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला जेव्हा ब्रँड म्हणजे काय हे माहिती असेल, आपण मागच्याही वर्षी हाच टॉपिक स्टडी केलेला. आय थिंक मला वाटतं हा टॉपिक आपण उद्याच्या लेक्चरला स्टडी करूया, म्हणजे तुमच्या डोक्यात राहील. कारण की आज आपण जेवढं काही बघितलं पॅकेजिंग, लेबलिंग, मार्किंग किंवा पीएलसी, इंटरनॅशनल मार्केटमध्ये कशा पद्धतीने स्टडी केला जातो, रिसर्च केला जातो, प्रोडक्ट अडॅप्टेशन स्ट्रॅटेजी म्हणजे मॉडिफिकेशन कसं केलं जातं, स्टँडर्डायझेशन म्हणजे स्टँडर्ड मेंटेन कसं केलं जातं. तर आजच्यासाठी एवढं तुम्हाला सफिशियंट आहे. आपण उद्याच्या लेक्चरला हे ब्रँडिंग डिसिजन्स इन इंटरनॅशनल मार्केट हा टॉपिक स्टार्ट करूया. सो थँक्यू सो मच. काही अडचण असेल तर प्लीज विचारत चला. खूप कमी अटेंडन्स आहे, त्यामुळे टीचर्सला तुम्ही एनकरेज करा. कारण की जे काही लेक्चर्स होत आहेत त्यामध्ये फार ठराविक मुलंच अटेंड करतायत, त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी अटेंड करावं अशी अपेक्षा आहे. ओके. सो आणि प्रत्येक वेळी प्रत्येक लेक्चरला तुमच्या चॅट बॉक्स मध्ये तुमचा अटेंडन्स टाका, कारण तो सेव्ह केला जातोय. त्यामुळे तुम्हाला इंटरनल वर त्याचा इम्पॅक्ट होतो. तर तुम्ही ही गोष्ट प्रत्येक वेळी सांगण्याची गरज नाही. जी लोक अटेंड करतायत त्यांनी चॅट बॉक्स मध्ये अटेंडन्स देणं नेसेसरी आहे. ओके.